आणि मग आपण देवाला काय म्हणतो, देवा एखादी छोटी का होईना पण काय 4 व्हीलर, मग काहीच नको, बस बस बस, मग काहीच नको. देव त्याला एखादी 10-5 लाखाची गाडी देऊन टाकतो. आशा सांगतोय बघ, 10-5 लाखाची गाडी त्याला देव देऊन टाकतो. 10-5 लाखाची गाडी दिल्यानंतर परत तारखी लांब लांब चालू होतात, कीर्तन वाढतात, एका दिवशी 2-2, 3-3 चालू होतं. मग परत देवाकडे काय म्हणतो, देवा आता एकदा फक्त हिला बदलू दे, एकदा हिला बदलू दे, आता ही 10ची ना एकदा 25-30ची येऊ दे, मग झालं, परत काहीच नाही, काहीच नाही. परत कर्म धर्म संयोगानं 25-30 लाखाची गाडी देव देतो. पण 25-30 लाखाची गाडी देवाने दिल्यानंतर जेव्हा नांदेडहून डायरेक्ट कल्याणला सेवा येते, सकाळी काला नांदेड आणि संध्याकाळी कल्याण, ट्रॅफिक वगैरे सगळा वैताग येतो. असं वाटतं 2-3 जणांना चिरडून जाव कीर्तनाला, पण जावच वैतागतो. मग परत काय म्हणतो, हाच देवा आता एकदा ते काय कटुलं कर्म धर्म संयोग देव त्याच्यातही बसवतो. पण त्याच्यात बसून शांतता आहे का? अजिबात नाही. हा सगळा कशाचा झटका आहे? आशा. काय नाही कळलं तुम्हाला? भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आशा किती भयानक आहे ऐका, किती भयानक आहे आशा तुम्हाला सांगू मी. एक पंढरपूरचा भिकारी आहे, भीक मागत 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 तुमच्या वाईमध्ये आला. वाईमध्ये आल्यानंतर 1 नंबरच्या गल्लीमध्ये असा फिरू लागला, म्हणू लागला, 1 रुपया द्या हो भिकाऱ्याला, आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळाला. 1 रुपया द्या हो भिकाऱ्याला. काय म्हणू लागला? 1 रुपया द्या हो भिकाऱ्याला, आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळाला. 1 नंबरची गल्ली फिरला, कोणी त्याला 1 रुपया दिला नाही. 2 नंबरच्या गल्लीमध्ये फिरला, शिरला आणि म्हणू लागला, 1 रुपया द्या हो भिकाऱ्याला. कसं म्हणू लागला? असंच म्हणू लागला. का असं म्हणू लागला? जरा स्वराचा पक्का असं म्हणून असं म्हणू लागला. नाहीतर 1 रुपया द्या हो भिकाऱ्याला, 1 रुपया द्या हो भिकाऱ्याला. सगळी वाई त्याने पायाशी घातली, कोणी त्याला 1 रुपया दिला नाही. शेवटी एका गल्लीत तो आला. गल्लीत आल्यानंतर एका श्रीमंत सावकाराला त्या भिकाऱ्याची दया आली. कोणाला? वाईतल्या श्रीमंत सावकाराला त्याची दया आली. आणि समजा त्या श्रीमंत सावकाराने त्याला 1 तोळ्याचं नाणं देऊन टाकलं. तुमच्या गावात आहे का असा सावकार, भिकाऱ्याला 1 तोळ्याचं सोनं नाणं देऊन टाकणारा? आहे का? सावकार भरपूर असतील, पण नाणं देणारा नसेल. आहे का तुमच्या गावात? जरा जोरात बोला तुम्ही, मी तुम्हाला मागत नाही. आहे का विचारतो फक्त. तुम्ही असं टेन्शन मध्ये बसलेलंच काय, मी तू उद्या घरी येतो तुमच्या. परत सगळ्यांना विचारतो, 1 तोळ्याचं सोन्याचं नाणं देणारा श्रीमंत सावकार तुमच्या गावात आहे का? जोरात सांगा. असेल तर कपडे बदलून यायला काही हरकत नाही उद्या. 1 तोळ सोन्याचं नाणं त्या श्रीमंत सावकाराला भिकाऱ्याची दया आली. गुरुजी त्यानं त्या भिकाऱ्याला देऊन टाकलं. देऊन टाकल्यानंतर भिकारी हुशार होता. भिकाऱ्याच्या डोक्यात आयडिया आली, आता हे नाणं घ्यावं आणि कोणती सिटी तुमच्याकडे जवळ इथं? का परभणी का नांदेड? मग कुठं जायचं मोडाला? वसमतला जवळ आहे ना. वसमतला जाऊ. भिकाऱ्याला वाटलं आता हे नाणं घेऊन वसमतच्या कुठं जावं, सोनार गल्लीत जावं आणि हे नाणं मोडून याचे पैसे करावे आणि काय करावं, पुन्हा पंढरपूरला निघून जावं. पण भिकारी हुशार होता. तसे भिकारी हुशारच असतात, त्यांना काही कळत नाही. हा तुमचा गैरसमज आहे. भिकारी हुशार होता. भिकाऱ्याच्या लक्षात आलं आपण वाईतलं नाणं घेतलं आणि वसमतच्या मार्केटला जर जाऊन ते विकलं की त्या सोनाराला वाटेल की भिकाऱ्यानं कुठंतरी चोरी करून नाणं आणलंय, म्हणून भिकारी आपल्याला सोनार काय करेल, याचे पैसे आपल्याला देणार नाही, उलट पोलिसांच्या ताब्यात देईल. भिकारी हुशार होता. भिकाऱ्यानं काय केलं, ते सोन्याचं नाणं घेतलं आणि वाईमध्येच एक पडका वाडा होता, त्या पडक्या वाड्यात ते नाणं लपून ठेवलं. लपून ठेवल्यानंतर पुन्हा भीक मागत 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 कुठे गेला? पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर कर्मधर्म संयोगाने भिकाऱ्याचं लग्न झालं. भिकाऱ्याचं लग्न झालं. ज्यांचं झालं नसेल ते चिंतेत बघू नका. भिकाऱ्याचं लग्न कोणाशी झालं? भिकारनिशी झालं. पण भिकारनिशी भिकाऱ्याचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला पहिल्या दिवशी, लग्नाच्या दिवशी भिकाऱ्यानं त्याच्या बायकोला प्रॉमिस केलं, गुरुजी ओंकार बाबा
तुमचं झालं का? तुम्हाला काही नाही त्यातलं प्रॉमिस मधलं. भिकाऱ्याने त्याच्या बायकोला प्रॉमिस करून सांगितलं, अगं तुम्हाला भिकारी समजत असतील बरं, पण मी भिकारी नाही म्हणे. मी कोण आहे तर 1 तोळा सोन्याचा मी मालक आहे. तुम्हाला भिकारी समजू नको म्हणे. पण ज्या दिवशी आपल्या परिवारात काही अडचण निर्माण होईल त्या दिवशी मी काय करेल, ते 1 तोळा सोन्याचं नाणं घेऊन येईल. सोन्यासारखा संसार त्यांचा चालला. आणि भिकारी असल्यामुळे पोरही जरा पटापटा पटापटा झाली. 5-6 वर्षात तर अर्धा डझन तयार. मग संसारात राहणारी आपण मंडळी आहे, आपल्याला माहिती आहे, एक दुःख निवारलं की दुसरं तयारच राहते. एखादी अडचण दूर झाली की दुसरी पाहावं लागत नाही, ती तयारच असते. तसे भिकाऱ्याच्या संसारातही अडचणी तयार झाल्या, अडचणी निर्माण झाल्या. एक दिवस भिकाऱ्याच्या घरात काही खायला नव्हतं, लेकरं आजारी होती. भिकाऱ्याच्या बायकोने सांगितलं, हो ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवशी तुम्ही मला एक प्रॉमिस केलं होतं म्हणे. भिकाऱ्याने विचारलं, काय केलं होतं? तिने सांगितलं म्हणे, तुम्ही सांगितलं होतं मी 1 तोळा सोन्याचा मालक आहे. मग आज आपल्या लेकरांच्या तोंडात घायला अन्न नाही हो, मग त्या सोन्याचा वापर तुम्ही आता नाही करायचा तर कधी करता? जा म्हणे ते 1 तोळा सोनं घेऊन या. एप्रिल महिन्याचे दिवस होते, कडाक्याचं ऊन होतं. भिकाऱ्याच्या पायात घालायला चप्पल नव्हती, अंगात कपडे नव्हते, डोक्यावर काही नव्हतं. एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये भिकारी 1 तोळा सोनं आणायला निघाला. कुठं? हा हुशार आहे कडे तू. 1 तोळा सोनं आणण्याकरता वाईला निघाला. वाईला निघाला. भिकारी पंढरपुरातून बाहेर पडतो न पडतो तर त्या पंढरपूरच्या राजाने भिकाऱ्याला पाहिलं. आणि त्या राजाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली की अरे एवढे श्रीमंत राजे आपण असताना, संपत्तीवान राजे आपण असताना आपल्याही राज्यात एवढे भिकारी लोक आहे, एवढेही परिश्रम सहन करणारे लोक आहे. म्हणून राजाला त्या भिकाऱ्याची दया आली. राजाने सांगितलं, भिकाऱ्या इकडे म्हणे. भिकारी राजा जवळ गेला आणि सांगितलं, जी महाराज बोला. राजाने विचारलं, कुठे निघाला एवढ्या उन्हात? राजाने सांगितलं, महाराज, भिकाऱ्याने सांगितलं, महाराज कित्येक वर्षापूर्वी मी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये वाई नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये मी भीक मागण्यासाठी गेलो होतो महाराज. आणि तिथल्या श्रीमंत सावकाराने मला 1 तोळा सोन्याचं नाणं दिलं होतं. आज लेकरांच्या मुखात घालायला काही नाही महाराज, म्हणून ते नाणं आणण्याकरिता मी कुठे चाललोय? वाईला चाललोय. राजाने सांगितलं, अरे वेड्या, कडाक्याचं ऊन पडलंय, तुझ्या पायात घालायला काही नाही, तुझ्या अंगात घालायला काही नाही, तुझ्या डोक्यावर काही नाही. एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये तू वाईला जाऊ नको. एक काम तू कर. राजाने प्रधानजीला सांगितलं, म्हणे प्रधानजी एक काम करा. इथे कोण आहे का प्रधानजी होण्यासारखे? हा तुम्हीच या पुढे जाऊन. या पुढे या. टाळ्या वाजवा बाबांसाठी एकदा. राजाने सांगितलं म्हणे, आता तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही प्रधानजी आणि मी हा खोटा समजा, नाही तर डायरेक्ट सोनं मागसा. तुमच्या लक्षात यावं म्हणून केलं बरी, बाकी काही. राजाने सांगितलं, प्रधानजी हा जो भिकारी म्हणे, इथं कोण नाही बरं, नाही तर म्हणसान मला कोण म्हणला, हे साऊंड कडे करतोय. राजाने सांगितलं, प्रधानजी या भिकाऱ्याला 1 तोळं सोनं देऊन टाका. तुम्ही म्हणा, जी महाराज देऊन टाकतो. हा थोडं जोरात. हा जी महाराज दिलं. वा, एकदा अजून टाळ्या वाजवा. मग राजाने त्या भिकाऱ्याला विचारलं, भिकाऱ्या काय करशील रे 1 तोळ्या सोन्याचं? भिकाऱ्यानं सांगितलं, राजेसाहेब पोरांना मुखात घायला अन्न नाही, घरात पाणी नाही प्यायला, आजारी मुलं आहेत. एक काम करतो, 1 तोळा सोनं मोडतो, घरात काय करतो, लेकरांच्या मुखात काहीतरी घालतो, त्यांना चांगले कपडे घेतो आणि पुन्हा कुठं जातो? वाईला जातो. राजाला वाटलं 1 तोळ्यासाठी वाईला बोंबलं चालला होता, इथं 1 तोळा दिलं त्याच्यावर समाधान नाही. राजाला, महाराज संपत्तीवान राजा होता. राजाने परत प्रधानजीने सांगितलं, म्हणे प्रधानजी 5 तोळे सोने या भिकाऱ्याला द्या परत. दिलं म्हणा, तुम्ही देऊन टाका. कसं आहे माहिती का, माणूस आहे ना, आपल्याला द्यायचं का घ्यायचं काहीच नाही करायचं ना, पण मन तरी प्रसन्न पाहिजे. देऊन टाकलं. नाही तर एकाला प्रधानजी म्हणून मी उभा केलं, अंबादास बाबा, एकाला प्रधानजी म्हणून उभा केलं आणि त्यांना म्हणलं मी, प्रधानजी 5 तोळे सोनं भिकाऱ्याला देऊन टाका. ते म्हणे तुमच्या खिशातून द्या, मी नाही देत.
अरे म्हणलं अभिनय नुसता करायचा इथं. 5 तोळे दिले. भिकाऱ्याला सांगितलं राजाने आता काय करशील याचं. आशा सांगतोय बरं, टाइमपास करत नाही. पुन्हा भिकाऱ्याने सांगितलं राजेसाहेब अगोदर पायी पायी चाललो होतो, आता चपला घेतो, स्वतःची एक 2 व्हीलर घेतो आणि तिच्यावर पेट्रोल टाकून मग कुठं जातो, वाईला जातो. राजाचं डोकंच खराब झालं. राजाने सांगितलं प्रधानजी याला 50 तोळे सोनं देऊन टाका. टेन्शन ना घेऊ बरं, असं छाती धडधड. देऊन टाका म्हणे 50 तोळे सोनं. परत प्रधानजीनं 50 तोळे सोनं गेलं भिकाऱ्याला देऊन टाकलं. विचारलं भिकाऱ्या काय करशील रे या 50 तोळ्या सोन्याचं. भिकाऱ्याने सांगितलं राजेसाहेब अगोदर पायी पायी चाललो होतो, आता 4 व्हीलर घेतो. 4 व्हीलर घेतो, तिच्यात एक माझ्या बरोबर सिक्युरिटी नेतो आणि कुठं जातो, वाईला सोनं आणायला जातो. राजा होता महाराष्ट्र, तो काय वारकरी थोडा होता. घातला खिशात हातात निघला हरिपाठाचं पुस्तक. श्रीमंत वारकरी होता तो, श्रीमंत राजा होता तो. कोण होता, श्रीमंत राजा होता. राजाला वाटलं भिकारी आपली चेष्टा करतोय, भिकारी आपल्याला कमी समजतोय. राजानं सांगितलं म्हणे भिकाऱ्या अरे संपत्तीवान राजा मी आहे, माझी काय परीक्षा तू घेतो म्हणे. परत राजाने सांगितलं प्रधानजी अहो एवढं मोठं ऐश्वर्य संपन्न माझं राज्य आहे म्हणे. एक काम करा या राज्याचे 2 भाग करा. किती, 2 भाग करा. आणि मग राजाने विचारलं भिकाऱ्या हा एक भाग आणि हा दुसरा भाग, बोल तुला कुठला भाग पाहिजे. भिकाऱ्याने सांगितलं राजेसाहेब ज्या भागामध्ये वाई गाव येतो तोच भाग मला द्या म्हणे. याचं नाव काय, आशा. खऱ्या अर्थाने आशा संपत नाही, पण खरे साधू आशा सोडून पुढे गेलेले असतात. विठ्ठल गेले आशा पाश निवारून, आशा पाश निवारून खरे साधू पुढे गेले जातात. मग आशा पाश निवारून पुढे गेल्यानंतर त्यांचा विषय काय असतो, अभंगाचा दुसरा विषय तो त्यांचा झाला. वा वा जय हो. तुकोबराय बोलतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जडधन माता पिता. भगवान परमात्मा हा खऱ्या भक्तांचा संत महात्म्यांचा विषय असतो. त्याच्या पलीकडे त्यांना जन धन माता पिता आवडत नाही. खऱ्या अर्थानं भगवत भक्त देवाशी बोलत असताना, देवाशी संवाद साधत असताना फक्त देवाच्याच गप्पा मारतात, देवाच्या संबंधानच बोलतात. एखादा भगवत भक्त जर देवासमोर जाऊन उभा राहिला तर तो देवाला फक्त एकच सांगतो, एकच मागणं तो देवाकडे मागतो, हे देवा. देवच त्यांचा विषय झालेला असतो. तो भगवत भक्त म्हणतो बिहारी जी ब्रज में घर मेरा, बिहारी जी ब्रज में घर मेरा, बसाओगे तो क्या होगा, कभी दासी को वृंदावन बुलाओगे तो क्या होगा, बिहारी जी. काय 2च आहे ना, मला त्यातलं काही कळत नाही जास्त म्हणून बरं का. तो भगवत भक्त म्हणतो कभी तुम पास आते हो, कभी तुम दूर जाते हो, अपने आर का पर्दा हटा करके देखो, बिहारी जी ब्रज में घर मेरा, बसाओगे तो क्या होगा. ही कोणाची निष्ठा आहे, भगवत भक्ताची निष्ठा आहे. खऱ्या अर्थानं भगवत भक्त कोणतंही काम करत जर असला तर तो काय करतो, फक्त भगवंतच त्याचा विषय करून घेतो. देवाच्या पलीकडे त्यांना काही आवडत नाही. ही भगवत भक्ताची काय निष्ठा आहे. जशी एखादी पतिव्रता स्त्री स्वतःचा पतीलाच काय मानते, परमेश्वर मानते, तसा भगवत भक्त फक्त भगवंतालाच काय मानतो, स्वतःचं अस्तित्व मानतो. जशी एखादी पतिव्रता काम करत असताना, परिवारामध्ये काम करत असताना सगळ्यांची सेवा करते, पण तिच्या अंतःकरणामध्ये कोण असतं, कोण असतं,
तिचा पती असतो. पतिव्रता भाव तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, पती तिचा देव, तिचा पती तिचा पतिव्रता भाव तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव. पुढं तिचा पती तिचा देव, गोड प्रमाण महाराजांनी दिलंय. पतिव्रतेसाठी तिचं सर्वस्व काय असतं? तिचा पती असतो. तसाच भगवत भक्तासाठी त्याचं सर्वस्व भगवान परमात्मा असतो. जशी पतिव्रता आपल्या पतीचं शब्दानेही कधी मन दुखवत नाही, तिचं नाव काय? पतिव्रता. अगोदर पतिव्रतेच्या यादीमध्ये कोण बसतं बघा? जी अंतःकरणातही कधी पती सोडून दुसऱ्याचा विचार करत नाही, तिचं नाव पतिव्रता. आणि जी एका शब्दानेही कधी पतीचं मन दुखवत नाही, तिचं नाव पतिव्रता. बसलेल्या पतिव्रता म्हणत असतील, बाई मी तर पप्प्याच्या बाप्पाला आज दुपारी लय झापूनच कीर्तनाला आले. पतिव्रता कोणाला म्हणतात तुम्हाला सांगून जातो. जी पतीचं अंतःकरण दुखवत नाही, तिचं नाव पतिव्रता. रामायणाचा जर आपण विचार केला तर रामायणामध्ये एक महान पतिव्रता होऊन गेली. रावणाची पत्नी, तिचं नाव मंदोदरी. ही कोण होती? पतिव्रता होती. ज्या वेळेला रावणाने सीता मातेचं हरण केलं आणि सीता मातेचं हरण केल्यानंतर रावण सीता मातेला घेऊन कुठे गेला? थोडं थोडं सांगू लागा मला. लंकेमध्ये घेऊन गेला. सीता मातेला घेऊन कुठे गेला रावण? लंकेमध्ये घेऊन गेला. लंकेमध्ये घेऊन गेल्यानंतर सीता मातेला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भीती दाखवण्याची कामं चालू झाली. हे सीते, तू जर रावणाबरोबर लग्न केलं नाही तर रावण एवढा भयानक आहे, तुला जाळून खाक करून टाकेल. कुणीतरी यायचं सीता मातेला सांगायचं, सीते तू जर रावणाला आपलं मानलं नाही तर रावण एवढा भयानक आहे, तुला एखाद्या दरीमध्ये टाकून देईल. परत कुणी यायचं, सीते अगं तू रावणाला आपलं सर्वस्व मान, तू पट्ट राणी म्हणून या कुठं राहशील? लंकेमध्ये राहशील. असं कोण सांगत यायचं? कोणी 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 सांगत यायचं. पण ज्या वेळेला रावणाच्या लक्षात आलं की एवढे जण सांगूनही सीता माता ऐकत नाही, सीता माता कोणाचंच ऐकत नव्हत्या. रावण डोकेबाज होता. रावणानं डोकं लावलं आणि त्याच्या मनात विचार आला की एक पतिव्रता स्त्री जगात कुणाचंच ऐकणार नाही, पण एक पतिव्रता स्त्री एका पतिव्रतेचं ऐकू शकते. जशी सीता माता पतिव्रता होती तशी रावणाची मंदोदरी पतिव्रता होती. त्याच्या लक्षात आलं की आपल्या मंदोदरीचं कोण ऐकेल? सीता ऐकेल. म्हणून रावणानं काय केलं? एक दिवस मंदोदरी आणि रावण जवळ जवळ बसलेले होते. रावणाने मंदोदरीला सांगितलं, म्हणे मंदोदरी, अनेक दिवसापासून एक प्रश्न माझ्या मनात आहे आणि तो मला तुला आज बोलून दाखवायचा आहे. म्हणे मंदोदरीनं सांगितलं, महाराज बोला, काय प्रश्न असेल ते मी ऐकायला तयार आहे. तुम्ही पण जरा कान उघडे करून ऐका बरं. प्रश्न जरा कठीण आहे. जेवढा ऐकायला सोपा आहे तेवढा आचरणात आणायला एवढा डेंजर आहे. तुमच्यापैकी जर कोणी आचरणात आणायला गेलं, मी जो प्रश्न सांगतोय तो प्रश्न जर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितला तर उद्या तुमचे भांडे दरोज्यात येण्याची शक्यता आहे गल्लीत. असा प्रश्न आहे, लक्ष द्या. रावणाने मंदोदरीला विचारलं, म्हणे मंदोदरी, सीतेशी लग्न करायची माझी इच्छा आहे. म्हणे कोणाशी? सीतेशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे, तिला आपलं मानण्याची माझी इच्छा आहे. म्हणे कोण म्हणतंय? रावण मंदोदरीला म्हणतोय, जेवढं तुम्हाला ऐकायला सोपं वाटतंय ना, आचरणात आणायला भयानक आहे. रात्री जर 9च्या नंतर मिस कॉल बी आला ना, मिस कॉल आला आपल्या फोनवर, तर माणूस जसं काही असा बॉम्ब टाकतोय कोणी, तो पकडायला चाललाय असा जातो. पोराला हात लावू देत नाही फोनला म्हणतोय मी. ज्यांचे 5G नेटवर्क असतील त्यांच्या लक्षात आलं असेल, सगळ्यांच्याच लक्षात येणार नाही. जरा हात लावू देत नाही माणूस फोनला. आणि रावण मंदोदरीला म्हणतोय, सीतेला वरण्याची माझी इच्छा आहे. रावणाचं एक कौतुक मला या स्टेजवरून करावंसं वाटतं गड्या. तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही काय रावणाचं कौतुक करताय? रावणाचं कौतुक एक असेल की सीता माता रावणाच्या लंकेमध्ये असताना
स्वतःच्या ताब्यामध्ये असताना, स्वतःच्या घरामध्ये असताना, सीता मातेच्या परवानगी विना रावणाने सीता मातेच्या केसालाही स्पर्श केला नाही. हे रावणाचं कौतुक आहे. टाळी वाजवा जरा. जेवढं ऐकायला सोपं आहे तेवढं सोपं नाही. आज लोक दुसऱ्याच्या घरात जायचा विचार करत नाही. आणि सीता माता रावणाच्या ताब्यात असतानाही रावणाने तिच्या केसाला स्पर्श केला नाही. हे रावणाचं कौतुक आहे. नाहीतर आज म्हणावं लागतं, अब हर घर में रावण बैठा इतने राम का असे लाव. परिस्थिती तशी झाली. मी काय सांगतोय, सीतेला विचारलं त्याने. कोणी कोणी विचारलं? रामाने. बापरे, असे ऐकणारे जर असले ना तर तुम्ही मला सीता माता नेल्यापासून परत सांगायला लावसाल. आणि तेवढं सांगायला काही मला परवडणार नाही. रावणाने कोणाला विचारलं? मंदोदरीला विचारलं, सीतेशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे. मंदोदरीनं नाही म्हणलं नाही. मंदोदरीनं सांगितलं, महाराज तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही सीतेशी लग्न करू शकता. मी स्वतः सीतेला विचारते. हिला कोण म्हणतात? हिला पतिव्रता म्हणतात. आपली पतिव्रता जर असती आपली तर कठीण परिस्थिती झाली असती. मला पतिव्रता सांगायची, इथं थांबायचंय मला. जी पतीना कुठल्याही प्रकारची जर मागणी केली ती पूर्ण करते, तिचं नाव पतिव्रता. आणि भगवान परमात्म्याला भक्त तसं मानतात. एक कवी सांगतो, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. याला म्हणतात भगवत भक्त विठ्ठल. आणि अशा सद्भक्ताचा विषय नारायण परमात्मा, पांडुरंग परमात्मा झाला की मग त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. किती वाजले? 11 वाजले. कसा वेळ गेला कळलंच नाही. शॉर्टकट सांगतो. आता चालू दे घालतो. बरोबर. जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. जन का आवडत नाही त्याचं पहिलं कारण आहे, लोक एकाच्या मागे फिरतात, एकाला मतदान करतात, एकाचा चिवडा खातात, एकाची बिस्लेरी पितात. विचार वाईट डोक्यात ना घेऊ. एकाची बिस्लेरी पितात, मतदान एकाला करतात. लोक तुका म्हणे जन दो तोंडी राहा सावध. म्हणून खऱ्या महात्म्याला, साधू संतांना लोक आवडत नाही. ते नेहमी लोकांपासून लांब राहतात. न आवडे जन. धन आवडत नाही खऱ्या साधूंना. जरा झोपा आल्या संत, जरा डोके करा तुम्ही. खरा जो साधू असतो त्याला काय आवडत नाही? धन आवडत नाही. तुम्ही सांगा तुमच्यापैकी एखादा माणूस असा आहे की त्याला धन आवडत नाही? कोणी असेल तर वर हात करा. ज्याला धन आवडत नाही, पैसा आवडत नाही असं जर कोणी असेल तर त्यांनी वर हात करा. सापडणार नाही. मी वर हात करणार नाही, नाही तर मला बिगर पाकिटात जावं लागेल. प्रत्येक माणूस दिवस उगल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत 12 वाजेपर्यंत काम कशासाठी करतो? तुम्ही शेती करता कशासाठी करता हो? बोला. हा, पैशासाठी करता. एखादा माणूस व्यापार करतो कशासाठी करतो? थोडं जोरात बोला. एखादा माणूस व्यापार करतो कशासाठी? एखादा माणूस नोकरी करतो कशासाठी? हा, मी कीर्तन करतो कशासाठी? बापरे, पैशासाठीच म्हणले भाऊ. आणि आमच्या तर लय मुळावर आहे पैशासाठी. एवढी पैशाची जादू आहे महाराज. प्रत्येक माणूस पैशासाठी काम करतोय, पण खऱ्या सद्भक्ताला पैसा आवडत नाही. एक जुनं गाणं आहे, एक जुना कवी सांगून गेलाय, धनकाला हो या गोरा हो, जग उसका जो पैसे वाला हो. धनकाला हो या गोरा हो, जग उसका जो पैसे वाला हो. रे जन जन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार. पैसा बोलता है, पैसा बोलता है. कशाची जादू ही? पैशाची जादू. कबीरदासजी सांगतात, पैसा तेरो 3 नाम, परशा, परशु, परशुराम.
परशाला कोपऱ्यातल्या पैशाला परसरामजी करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर ते पैशात आहे. सब पैसे के भाई, सब पैसे के महाराज सांगतात, अपना साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. पैशाचा पराक्रम सांगत असताना तो कवी सांगतो, पैशाची जादू लय न्यारी, लहान पोराला त्याची हाव, आईच्या कडेवरून घेतय पैशासाठी धाव. ही कशाची जादू आहे? पैशाची. पैशाची जादू फक्त संसारात काम करत नाही, परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर तिथं काय लागतो? पैसाच लागतो. तो कवी सांगतो, भगवान के दर में खोट चले, पूजा के लिए भी नोट चले. कुठं? देवाच्या दरबारातही तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर पैसाच लागतो. तुमच्यापैकी वृंदावनला कोणी गेलंय का? वृंदावनला कोणी गेलं का? वृंदावनला वर हात सगळ्यांनी करा. गेलं का कोणी वृंदावनला? इकडे कोणी गेलंय का वृंदावनला? कोणी गेलंय का? वा, कोणी गेलंय का? इकडे महिला मंडळी 3-3 वेळेस विचारतोय. त्याचं कारण आपली अजून 8-10 दिवसांनी ट्रिप आहे म्हणून विचारतो. ट्रिप वगैरे काही नाही, बरं सहज विनोद केला. तुम्ही वृंदावनला जर कोणी गेले ना, तर आता हे गुरुजी गेले यांच्या लक्षात येईल. पहा, वृंदावनला जर तिथं आपण गेलो असे 50-100 लोक घेऊन गुरुजी, तर तिथले बडवे असतात, ब्राह्मण असतात. त्यांना आपण म्हणायचं, पंडित जी हमें भगवान का दर्शन करना है. आपले 50-60 लोक पाहून ते पडदा असा बंद करतात देवाचा आणि ते म्हणतात, नहीं नहीं नहीं, अभी तुम भगवान का दर्शन नहीं कर सकते. त्यांना म्हणायचं, क्यों पंडित जी? ते म्हणतात, भगवान सो रहे हैं. असं म्हणल्यानंतर जे लोक ट्रिप घेऊन जातात त्यांना माहिती असतं त्यांचा पासवर्ड कोणता आहे. तो ते लगेच एक अशी गुलाबी नोट काढतात. गुलाबी बंद झाल्या आता नाही का, हिरवी, अशा 2 नोटा काढून नुसते त्यांना असे दाखवायच्या. ती नोट पाहिली की ते म्हणतात, आइए जन्म का सार्थक कीजिए, भगवान का दर्शन कीजिए. ही कशाची जादू आहे? हा, ही पैशाची जादू आहे. म्हणून तो कवी म्हणतो, भगवान के दर में खोट चले, पूजा के लिए भी नोट चले. रे जन जन की सुनो जन का, दुनिया है काला बाजार. पैसा बोलता है, पैसा बोलता है. कशाची जादू आहे? पैशाची जादू आहे. मी कायम सांगत असतो, मानवी जीवन जगत असताना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा. किती? कीर्तनाला बसलेल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा, पण त्या लाख रुपयात 1 रुपयाचा कुणाचा तळतळाट नसावा. अशा प्रकारे पैसा कमवा. तळतळाटाचा नसो. तळतळाटाचा कमावला की मग तो तळतळाटच करून जातो. म्हणून पैसा कमवा, पण कसा? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे बेच करी. पैसा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो कमवलाच पाहिजे, कमवलाच पाहिजे. पण पैसा ही खऱ्या भक्तांना आवडत नाही. नाहीतर तुकोबाराय म्हणले नसते, सोने रुपये आम्हा मृत्यू समान, माणिक पाषाण खडे जैसे. खऱ्या भगवत भक्ताला पैसाही आवडत नाही. न आवडे जन धन. खऱ्या भगवत भक्ताला माता पिता आवडत नाही. एकीकडे माऊली सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. एकीकडे महात्मा
आई वडिलाचं महत्व ज्ञानोबाराय सांगतात आणि एकीकडे तुकोबाराय सांगतात खऱ्या भगवत भक्ताला माता पिता आवडत नाही. आणि आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुणालाच आपले मायबाप नकोय. काय प्रिय, तुमच्याकडे जर आवडत असेल तर तुम्ही अजून भाग्यवान आहे. आमच्याकडे लोक आता मायबापाला वैतागले, आमच्याकडे लोक आता मायबापाला वैतागले. पण एक छान वाक्य कुणाचं तरी मी ऐकलंय तुमच्यासाठी सांगतो. मानवी जीवन जगत असताना जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करा, तोपर्यंत त्यांना जीव लावा. का तर फूल कभी दोबारा नहीं खिलते, अरे जन्म कभी दोबारा नहीं मिलते. फूल कभी दोबारा नहीं खिलते, जन्म कभी दोबारा नहीं मिलते. मिलने को तो हजारों लोग मिल जाते हैं, लेकिन हजारों गुना हक माफ करने वाले माँ बाप कभी नहीं मिलते. म्हणून मायबाप अत्यंत महत्वाचे आहे. जोपर्यंत जिवंत आहात, जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांना प्रेम करा, त्यांना जीव लावा. तुकोबाराय कोणते मायबाप आवडत नाही सांगतात. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरती केली. परमार्थिक मार्गावर मार्गक्रमण करत असताना जे आई वडील आपल्या मुलाला साथ देत नाही ते तुकोबाराय आवडत नाही म्हणतात. मग ते कोणाची यादी सांगितली? प्रल्हादाला बाप